म्हणजे गळू झालं होतं ते कापलं आणि परीक्षा आली. सर म्हणलं जाऊ का? जा म्हणलं काय जाते ना बसशील पण जातो. झालं पास क्लास झाला. तेव्हा तो काय म्हणाला, मला चालताना मुश्किल, सगळं ठणका होता, अंक होतं. तर मी लिहायला बसल्यानंतर मधून मधून आठवण व्हायची, पण नाही मी शेवटपर्यंत म्हणला लिहिलं, कारण विसर पडला. काय झालं या बाबतीत, तर आपलं लक्ष म्हणून जे आहे अटेन्शन, अवधान, ते संबंध शरीराला व्यापून आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी मनाने जाता देहात, तिथे ते येतं. बरं, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आपलं लक्ष ठेवता त्या ठिकाणी तात्पुरती अनन्यता होऊ शकते. बरं, मग काय करायला पाहिजे, ही मनाची शक्ती जी आहे सगळी एकत्र आणायला पाहिजे. हा, पतंजलीचं म्हणणं असं आहे की अशी जर शक्ती साधली आणि तुम्ही तुमच्या अंगठ्याकडे पाहिलं तर अंगठ्याचं ज्ञान होईल तुम्हाला. समजलं काय अंगठा कसा आहे, अमकाय ज्ञान होईल. पण दुसरं एक सांगतो, एक अमेरिकन डॉक्टर, त्याचं नाव मी विसरलो होता बरं का, दी पॉवर विदिन असं त्या ग्रंथाचं नाव आहे. मला वाटतं अलेक्झांडर कॅनन असं असावं, आता लक्षात बरोबर नाव त्याचं. तेव्हा तो रोज 3-4 मेजर मोठे ऑपरेशन करायचा. बरं, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं, अरे हे तू कसं करू शकतोस? तर तो काय म्हणाला की माझी एक पद्धत आहे की जेव्हा ऑपरेशन टेबलावरती त्याला घेतो मी, त्यावेळेला भगवंताची प्रार्थना करतो की त्याच्या ऑपरेशन मध्ये तू ये. आय इन्व्हाइट क्राइस्ट इन द ऑपरेशन. काय बघा, कुणाला कसं साधतं बघा, की मी त्याला बोलावतो तेव्हा त्या पेशंट मध्ये, त्याच्या जखमेमध्ये, ऑपरेशन मला तो दिसतो आणि मग मी स्वतःला विसरतोच. हा, मी म्हणतो बायकाने स्वयंपाक करताना जरी एवढं केलं तरी पण नाही का, पुष्कळ झालं नाही का. आमचा एक विद्यार्थी भेटला बरं का, कसे लोक चांगला आहे म्हणजे ते की नाही अगदी प्रेमानं बोलतात बरं का. मी म्हणतो अरे आता परीक्षा आली, एकाग्र होतं म्हणलं सर, पण सिगरेट प्यायला म्हणजे होतं. मग एकाग्र सिगरेट पिण्यात होतं का अभ्यासात होतं? काय हुशार बघा सर, तिकडे पहिल्यांदा एकाग्र होतं आणि मग सिगरेट काढून पुस्तक वाचतो मग होतं म्हणाला. आम्हाला म्हणलं अनुभव नाही त्याचा, कोणाच तो काय होतं. म्हणजे बघा, एकाग्रता होती ना, अनन्य व्हायला एकाग्र व्हायला पाहिजे. हे मन जोपर्यंत आहे तो पण एकाग्र नाही होणार, ते पाहिजे. परमार्थ किंवा जगातली कोणतीही मोठी गोष्ट एकाग्रतेशिवाय ना. काय असेल बघा. बरं, तुम्ही आम्ही म्हणाल आपली शक्ती काय आहे का माणसात, कमी जास्त आहे, पण वाढवता येते यात शंका नाही, एकाग्रतेची शक्ती. आणि योगाचा प्राण असेल तर हे आहे, तुमचे जे अवधान आहे ते अवधान सगळं हे करून घ्यायचं. त्याला काय आहे बघा, आपल्यामध्ये लक्ष आहे ना, हे अनेक गोष्टीकडे एकदम देता येतं. त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन असं म्हणतात बरं का. एकदा काय झालं, 2 मुली बोलत होत्या वर्गामध्ये आपसात आणि माझा विषय चालू होता. 1-2 वेळा पाहिलं त्यांच्याकडे गप्प बसतील म्हणून, त्या जरा निगरगट्ट दिसल्या. बरं का. तेव्हा मी थांबलो, म्हणलं मी काय बोलत होतो असं म्हटलं मी. अरे त्या पोरीने बरोबर सांगितलं. तो म्हणलं काय, तर ती काय म्हणली, आय हॅव डिवायडेड अटेन्शन. तुम्ही काय करता पाहताय, मी याच्याशी बोलते. आणि बोलत होती काय, एमएची विद्यार्थी बोलत होती काय, कानपूर बुक डेपो, आपल्या साडी डेपो नव्या 2 साड्या आल्या, तू बोल जाऊन ह्या विषय बरं का. आणि आमचा विषय शंकराचार्यांचा संन्यास. आणि ते बघा म्हणजे स्पॅन ऑफ अटेन्शन नाही का. तसं पण आपल्या मिनिरूपणातलंही सांगतो. तिथे आम्ही खाली असताना एक ग्रस्त माझ्या समोर बसायची, अशी टिकीने जरा अस्वस्थ दिसले. माझ्याकडे लक्ष होतं त्यांचं. ते झाल्यावर म्हणलं काय झालं, म्हणलं तुमचं लक्ष नव्हतं का पूर्ण? नाही म्हणलं, ते असं झालं, माझी अशी सवय आहे की नवरा बायको यायचे तेव्हा कुलूप लावलं की ते ओढायचं, ओढून पाहायचं. आणि मी ओढलं नाही, ते सारखं लक्षात यायचं की बाबा ओढलाय का नाही कोण आठवलं. स्पॅन ऑफ अटेन्शन. तर मुद्दा काय, जितका स्पॅन कमी कराल तुम्ही त्याचा विस्तार, तितकी अनन्यता येईल. एकाग्र, एकाग्र, अग्र म्हणजे टोक. एकाग्र, याला उत्तमात उत्तम उदाहरण अर्जुनाचं आहे. तुम्हाला माहिती ते भीम नाही का, ते परीक्षा घेतली द्रोणाचार्यांनी, कोण किती शिकला धनुष्यबाणाचा उपयोग,
आणि ते भीम म्हणजे काय हो, तुमच्या आमच्यासारखाच होता नाही का. त्याने म्हणलं तुला काय दिसते, एक पक्षी होता झाडावर, त्याच्याकडे त्यांनी ते ठेवलं होतं मारायचं बाण. तुला काय दिसतंय, तुम्ही दिसता, पक्षी दिसतो, झाड दिसतो, सगळंच दिसतंय त्याला. म्हटलं ठीक आहे तो बरं का. अर्जुनाला त्याचा शेंडा दिसतोय, मला तुरा दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. हे बघा, तेव्हा अनन्यास चिंतयंतो, त्याच्या चिंतनात बसल्यानंतर गेला वेळ, काय किती वेळ गेला, काय गेला. असं नामस्मरण झालं तर परमात्मा भेटतो, हे लक्षात ठेवा. आपण तर मला तो करमे फिरे, कबीराचा दोहा आहे. हातात माळ चाललेली आणि लक्ष सगळीकडे चाललेलं आहे नाही का. तो काय करतो हा काय करतो, त्याने नाही व्हायचं. हे काय श्लोकाचा अर्थ मी सांगतोय, कारण पुढे सगळं तेच आहे. अनन्यास चिंतन ये जना पर्युपासते, उपासनेमध्ये ते पाहिजे. बसला की बसला देवाची पूजेला. देवाच्या पूजेचं सामर्थ्य फार जबरदस्त आहे बघा. पहिल्यांदा बाहेरून सुरुवात करावी आणि मग तिचं पर्यवसान मानसपूजेत झालं ना, काय सांगू तुम्हाला, ती मानसपूजा प्रत्यक्ष व्हायला लागते. हो, इतकी ती एकाग्रतेला मदत करते. कारण मन असं एकच ठिकाणी आणता ना, फ्रीज करता तुम्ही. फ्रीज करणं सोपं आहे, तो योगाचा मार्ग आहे बघा. योगा हा चित्तवृत्ती निरोध हा. तुम्ही की नाही चित्त निरोध करीत नाही, चित्ताची जी वृत्ती आहे तिचा निरोध आहे. म्हणजे आमका विचार माझ्या मनात येतो म्हणजे काय, नाही यायचा नाही तुला. अहो या मोठमोठे ऑफिसर लोक असतात ना, त्यांच्या बाहेर एक अर्धा दरवाजा असतो खोलीला, आणि नो ऍडमिशन विदाउट परमिशन, परवानगीशिवाय आत येऊ नये. तसं आपण पूजेला, ध्यानाला किंवा उपासनेला बसलो म्हणजे मनाला सांगावं आता नाही, आत यायचं नाही. हे काय हो, तुम्ही जितकं नाही म्हणा तितकं जोराने येतं, आणखी ते जाऊ द्या, पण अभ्यास आहे बरं. आणि सांगतो हा, यात माझा संबंध आहे म्हणून तुम्ही सोडून द्या. श्रवणामध्ये अतिशय सोपं जातं मनाला बसवावं. म्हणजे कसं समजा तुम्हाला मी विचारलं का आज काय काय सांगितलं, मग मध्ये 2-4 शब्द इकडचे तिकडचे. काही माणसं अशी असं आजपासून इथेपर्यंत सांगतात काय काय सांगितलं ते. हे पहिल्यांदा करावं म्हणजे की नाही पर्युपासते, उपासना बरोबर चालते आरंभापासून अखेरपर्यंत बरोबर. त्यातल्या त्यात मानसपूजा जर झाली ना, काय आनंद आहे त्यामध्ये. कोणीही सत्पुरुष मानसपूजेशिवाय तयार झाला नाही, त्यांना ठेवा आपण. म्हणजे ते इतकं होतं पुढे त्याला प्रत्यक्ष स्वरूप येतं. घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुम्ही कल्पनेने दिलेले भोग ते घेतो, कारण सृष्टी संकल्पमय आहे. तुम्ही संकल्प केल्यानंतर साक्षात होत होते, काय सांगायचं आपल्याला. तेव्हा ते त्याचा पर्याय दुसरा, अशी उपासना पाहिजे. मग पुढे म्हणाले असा जो नित्ययुक्त आहे, थोडा वेळ नाही, जो संबंध त्याच्यातच आहे, म्हणजे त्याचं पर्यवसान सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत सारखं तेच अखंड नामस्मरण म्हणतात. ते हे आहे, त्याला करावं लागत नाही, त्याला अजपा जप असं म्हणतात बरं. ती ध्यानावस्था आहे. अजपा म्हणजे जप न करता होणारा, श्वासासारखा. श्वास कसा चालतो म्हणून आपल्याला सांगितलं. रामकृष्णांची एक शिष्यण होती, तेव्हा शारदा मातेने तिला विचारलं की तू नामस्मरण कसं करतेस, तर ती म्हणाली आपला श्वास थांबल्यावर जीव जसा कासावीस होतो तसं माझं नाम थांबलं की जीव कासावीस होतो. काय असेल तादात्म्य त्याच्याशी. नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. काय आहे योग आणि वहाम्यहं. गीता कशा करता सांगितली, गीता आपलं स्वरूप ओळखावं म्हणून गीता सांगितली. जीवनामध्ये जीवनाचा अर्थ काय आहे हे समजावं म्हणून सांगितले. परमात्मा स्वरूपाचं दर्शन व्हावं म्हणून सांगितले, होय ना. तेव्हा योग याचा अर्थ परमात्मा स्वरूपाशी चिकटणं. युज लॅटिन जंक्टा असा धातू आहे, ते योग युज आणि योग युक्त म्हणजे तो जंक्शन शब्द आहे की योग. जंक्शन म्हणजे दोन गोष्टी एके ठिकाणी येतात. तेव्हा योग म्हणजे भगवंताशी सहवास, भगवंताशी चिकटणं, याला योग. आणि क्षेम म्हणजे त्या चिकटण्याला लागणारी जी साधना आहे ती साधना ती पुरवते. तुमचं खाणं पिणं नाही, हा ते चिकटण्याला खाणं पिणं जरूर असेल, तुम्ही उपाशी असाल तर भगवंत बरोबर करतो. नाही तर नुसतं क्षेमेचा अर्थ
क्षेम शब्दच आहे ना, नाही का? काय क्षेम आहे ना म्हणजे सगळं प्रपंचाला बरोबर आहे ना, हा काय भगवंताचा धंदा नव्हे. तर भगवंत काय करील, अरे हा माझी उपासना करतोय, याला उपाशी ठेवून बरोबर नाही, तेव्हा तू त्याला बरोबर खायला घाली. हा, त्यामध्ये एक ध्यानात ठेवा बाबा, हा जरा नाजूक मुद्दा आहे, की हा मनुष्य इतका संपत्तीला लालचावलेला आहे, मानाला लालचवलेला आहे, हा याच्या योगाच्या आड येतोय सगळा, तर त्याला अपमान सोसायला लावेल, त्याला दुःख देईल, पण त्याच्यामध्ये त्याचा हेतू काय राहील, योगाकडे जाणार आहे. फार नाही सांगत हा. म्हणून त्याचं साधं मराठी सांगतो, साधं मराठी अगदी परमार्थाचा साधनाला अत्यंत उपयुक्त असा गुण असेल, तक्रार उपयोगाची नाही. तक्रार नाही, त्याला अडचण येईल, त्रास होईल, पण तो तक्रार नाही करणार. का नाही करणार, माझ्या प्रगतीला त्याच्याशी सहवास घडावा म्हणून अत्यंत उत्तम असेल तर तो ते करतोय. त्याच्याकडे दोष नाही, तो ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, आणि पुन्हा अत्यंत प्रेम आहे माझ्यावर. तेव्हा तो जे करील ते माझ्या कल्याणाचंच असलं पाहिजे. हे लफड आहे त्यामध्ये. खरं सांगावं, आपले देव किंवा गुरु आहे आणि त्यांनी एखादी अप्रिय गोष्ट केली, आपल्याला खरं वाटतं का की माझ्या कल्याणाचं आहे? नाही, आपलं माझं सांगतोय आम्ही, असेल आहे हे वाटत नाही. बरं आहे ना, समजताना माझ्या म्हणण्याचा अर्थ असेल बा माझ्या कल्याणाचं, माझं नुकसान झालंय किंवा मला रोग झालेला आहे, पण काय कोणा ठेव, हा नाही का? मग तो एक युरोपियन साधू आहे, तो म्हणतो ही अलोन नोज, त्यालाच माहिती काय ते, मला नाही तसं वाटत आहे. बघा, हा, याचं एक उत्तम उदाहरण एका डॉक्टरने मला सांगितलं. बघा, हा, पुण्याचे डॉक्टर आहेत, फार ऐकण्यासारखं आहे. एक ग्रस्त त्यांच्याकडे आला, त्याला गळ्याचं कॅन्सर झाले, किडनीचं कॅन्सर झालेलं होतं, गळ्याचं किडनीचा कॅन्सर झालेला होता. तो होता ड्रायव्हर, तेव्हा घरामध्ये मिळवणारा तो एकटा, त्याच्यावर सगळं, तर ते दुखायचं फार. तर तो काय करायचा, फार दुखायला लागलं म्हणजे डॉक्टरने इंजेक्शन द्या म्हणायचा, ते पेन किलरचं इंजेक्शन, पुन्हा चालला आपला. तर तो डॉक्टरकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर, महाराजांच्या कृपेनं मला कॅन्सर झाला. भाषा बघा, ऐकून ठेवा, काय असतील माणसं, हा काय ड्रायव्हर कुठे शिकला कोणाच ठेव. महाराजांच्या कृपेनं मला कॅन्सर झालेला आहे, माझे किती दिवस आहेत असं वाटतं तुम्हाला? असं सांगितलं. ते सांगितलं, भाऊ महिना 2 महिने जातील अजून म्हणून. तेव्हा तो त्याच्या घरी गेला होता, त्यांनी सांगितलं की मी आनंदात आहे म्हणाले, हे जे आहे त्याच्या कृपेनं मला कॅन्सर झालेला आहे, हे कल्याणाचं खरं वाटणं आहे. बरं, बाकी तुम्ही आम्ही काय करतो की आपल्या मनात जे असतं ते घडलं म्हणजे कल्याणाचं आहे असं समजतं, हा नाही का? बघा बुवा, इथे तडजोड नाही, कॉम्प्रोमाइज नाही. बरं, तू करशील ते बरोबर आहे, तू कसा चुकशील, तू बरोबर आहेस अगदी, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, आणि मला वर न्यायचं आहे त्याला. माझा जो योग आहे त्याच्याशी, याचं नाव क्षेम. तुम्हाला उपास घालायचा असेल, तक्रार नाही, तुझी इच्छा अशी आहे ना, बरोबर आहे, तुझी इच्छा अशी आहे ना, बरोबर आहे. म्हणून भाऊसाहेबांचा एक जावई गेला, तेव्हा ते पत्र आलं तर सांगेनात. का म्हणले, का न सांगे, काय आलंय? नाही, तो गेला म्हणाले. बरं म्हणले, बरोबर आहे. त्यांना म्हटलं, ते म्हणले महाराज अकल्याणाचं कसं करतील? काय भाषा बघा, हा साधा दिसायला मनुष्य, मनाची काय तयारी आहे बघा. मला ते कळत नाहीये, पण माझ्या कल्याणाचंच असलं पाहिजे असं वाटलं पाहिजे. आपण की नाही ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, एवढं आपण शिकलं पाहिजे बघा. बरं, मी तुम्हाला विनंती करतो, अभ्यास करा. माझ्या मनाच्या विरुद्ध आहे ना, असू दे, त्याचा हेतू त्यात चांगलाच असला पाहिजे. बरं, गंमत अशी आहे, हे सगळं देवव्यू सोडून द्या. जीवन कसं आहे, अत्यंत अनपेक्षित गोष्टी घडतात. याला की नाही इंग्लिशमध्ये ऍक्सिडेंट असंच नाव आहे. ऍक्सिडेंट्स आहे, हे असं झालं, हे असं झालं. अरे तुम्हाला लगाव इतकं पगार मिळतो काय, तुमची अक्कल आहे का सांगा? क्षमा करा, माझी भाषा जरा ही आहे. काय आम्हाला वर्षाला जेवढा पगार दिसत नव्हता तेवढा महिन्याला या लोकांना दिसतो, तरी पुन्हा आपलं हे नाही ते नाही म्हणून तक्रार करणं, तर देव काय म्हणेल मला सांगा? नाही का, देव म्हणेल तर हिंदुस्थानातून पळून जावं बाहेर म्हणून म्हणेल तो. काय, मला खरं विचार करण्याची गोष्ट आहे, नाही का? कसा असेल, नाही तू बरोबर करतोयस, मनाने ठरवावं, बाहेरून व्यवहार कसं सोडू नका.
पण आतून नाही, तो बरोबर आहे. कारण काय आहे, मला शिकायचं आहे. जीवन कसं आहे, शिक्षण आहे बरं का. ते मॉर्डेन म्हणून अमेरिकन लेखक आहे, ऑरिजिन मॉर्डेन म्हणून. तो काय म्हणतो, एव्हरी स्टेप यू टेक इन लाईफ इज एज्युकेशनली इम्पॉर्टंट. काय सुरेख वाक्य आहे बघा. तुम्ही प्रत्येक पाऊल जे टाकता त्याचं शिक्षण आहे अगदी. मग ती परिस्थिती चांगली वाईट काही का असे ना, मला काय शिकायचं आहे. म्हणून नाथांची दृष्टी काय दिव्य दृष्टी आहे. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ते प्राचीन म्हणजे प्रारब्ध मानतात ते घडेल. पक्षी अंगणाशी आले आपला चारा सर्व निघेल. वा, अहो काय गंमत आहे. परवा ऐकायला मला एकाने सांगितलं, एका बाईला जुळं झालं बरं का. 2 मुलं, 8 मिनिटाचं अंतर, 8 मिनिटाच्या अंतराने. पहिला मुलगा चांगला म्हणजे फर्स्ट क्लास आणि दुसरा मुलगा मंदबुद्धीचा. याला काय उत्तर आहे, तुम्हीच विचार करा. काय उत्तर आहे का याला? नाही. तो करतो ते बरोबर आहे. तिचा मला प्रश्न असा होता, अहो असं कसं म्हणले, एकाच गर्भाशयात राहणारे तो असा तो असा. तर म्हणलो बा आता याला काय उत्तर. डॉक्टर काही सांगू शकत नाही, नाही का. याला काय उत्तर आहे, याला उत्तर हे आहे की त्याची लीला म्हणा तुम्ही, किंवा त्याचं करणं असं आहे की काय योग आपल्याला कळत नाही. तिथे माणसाची बुद्धी थांबते, माणसाची बुद्धी पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जे आहे ते त्याच्या संकल्पाने घडतंय, ते उत्तम आहे हे समजण्याचं नाव क्षेम. आता लक्षात राहील ना, नाही का. आता गोरेगावला गाडी पडली आहे, काय त्रास आहे शिंचा बरं का, उशीर उशीर उशीर. नाही, बरोबर आहे, महाराजांची इच्छा, मग आपल्या गुरुची इच्छा बरोबर आहे. त्या गुरुला सुद्धा आनंद वाटेल असा शिष्य पाहून, नाही का. नाही तर काय होतं, तो जातो शिष्य ती वासना तृप्त करावी म्हणूनच जातो, नाही का. एक प्रसंग सांगतो आपल्याला. एक जतकर नावाची ग्रस्त होते, महाराजांच्या चरित्रात होतं. त्यांचा मुलगा मंदबुद्धीचा होता. आपण त्याला आता अर्धवट होता, आणि त्याचं लग्न व्हावं किंवा तो बरा व्हावा म्हणून ते गोंधळास आले 3 जण, नवरा बायको पोरगा. तेव्हा महाराज म्हणाले की बा काय सांगू मी, रामाची सेवा करा म्हणाले बरं का. वर्ष 1.5 वर्ष राहिले. आता पोरगा कसलं हो, त्याचे मंदबुद्धी, मेंदू वाढलेला नाही. तेव्हा तो जो संतापला म्हणाला, कशाला हे म्हणले, सत्पुरुषाचा ढोब मांडलाय म्हणाला. तर महाराज असे बसतात, रडायला लागले महाराज बरं का. अहो बरोबर आहे हो, मी सगळं काय बाजार मांडलाय म्हणले, एवढं बरं करू शकत नाही, काय आहे म्हणे. एक 10 मिनिटात तो जाऊ दे महाराज म्हणलं, माझं नशीब आहे, कशाला रडता तुम्ही बरं का. लबाड लोकच असतात, आपल्याशी वागणं ते तसंच आहे. मग काय म्हणाले, ते गाडी म्हणजे सामान बैलगाडीत भरलेलं काढा म्हणाले. आता इतकं घाई कशाला करता, उद्या जा म्हणाले बरं का. उद्या मग ते ठेवला त्याला. दुसऱ्या दिवशी जाताना तुम्हाला सांगू का, पुन्हा महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. जतकर याचं लग्न करू नका म्हणाले. आणि त्यांनी काय केलं, कोकणामध्ये पैसे कोणाला तरी दिले आणि त्याची मुलगी केली, आणि वर्षभरात तो मुलगा मेला. काय आहे बघा, नाही का. म्हणजे माझ्या म्हणण्याचं हेतू काय, अशी उदाहरणं पाहिली म्हणजे माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी या चांगल्या आणि वाईट शेवटी ठरायचं ना. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. त्याचं हे शेवटी कळायचं आपल्याला. म्हणजे आज त्याच्याबद्दल चांगलं म्हणू नये, कल्याणाचं जाऊ द्या, पण अकल्याणाचं तरी म्हणू नये. त्याला की नाही परमार्थाची पहिली पायरी नाही. तू करतोयस ना, माझ्या मनात नसेल पण मी तक्रार नाही करणार. म्हणून तक्रार न करायला शिकावं हे योगक्षेमाचं मर्म आहे, क्षेमाचं विशेषतः. मला खात्री आहे आज बरं का हा वेळ लागणारच. आता मी 4 ओव्या वाचतो. काय ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा सांगू तुम्हाला. एवढं भक्तिशास्त्र नारदाचं बघा. पहिली ओवी अशी आहे, पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. माणसाची जी प्रवृत्ती आहे कर्माकडे, आता मी सांगितलं ते पुण्य पाप सगळं, ती कर्माची प्रवृत्ती आहे ती थांबलीच पाहिजे. कशी, आईच्या पोटात गर्भ असतो, तो गर्भ काही कर्म करतो का म्हणाले, जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. हे करून ते करून, हे करू का नको, ते करू का नको, ही प्रवृत्ती मरण म्हणजे भगवंताशी आनंद होण्याची पहिली पायरी. आतून बाहेरून कर्म होणारच, कारण तुम्ही जो जिवंत आहात तोपर्यंत कर्म होणारच. देह अहो आपण दिसतो ना, या कुशीवर किती वेळ होतो रात्री झोपेमध्ये. मी अंतर्धान पावलेला तिथे सुद्धा कर्म करतो.
तुम्हाला माहिती आहे हे झोपेमध्ये चालणारे लोक असतात, अरे वळकटी गुंडाळतात, डोक्यावरती जाऊन चालतात, बरं का, खरं आहे, त्याला सोमनॅम्बुलिझम म्हणतात, बरं का. नाही, झोपेमध्ये बडबडतात, तुम्ही पाहता ना काय आविर्भाव असतो त्याच्यामध्ये. म्हणजे कर्म हे सुटतच नाही, पण कर्माची प्रवृत्ती जी आहे ती सुटणं आवश्यक. पुन्हा सांगतो, म्हातारपण सुखाचं जर व्हायचं असेल तर प्रवृत्ती सोडलीच पाहिजे, नाही तर यू बिकम ए न्यूसन्स इन दी होम. तुम्ही की नाही ताप देता घरामध्ये. बरं, काही लोक नाही का आता सकाळी ऑफिस जातात, 9 वाजता जेवण, अरे रिटायर झाला तरी सारखा आत बाहेर करतो स्वयंपाकघरात, अजून झालं तरी अंगण, अरे तुला काय काम आहे का. नाही बघा तुम्ही कशी ती सवय अगदी त्रास देते. काही लोकांना वर्तमानपत्र वाचायची सवय, 1, 2, 3, 4, बरं का, रोज आपले खर्च करायला वाचा नाही म्हणत नाही, पण या जगाची खटपट किती, त्याच बातम्या पुष्कळ असतात. नाही नवीन काही असेल मग त्याचं ते अग्रलेख वाचा, मग त्याचं ही सवय चांगली नाही. माझ्या म्हणण्याचा वृद्धपणाला ही सवय चांगली नाही. तसंच म्हातारपणी मेंदूचा जो बोलण्याचा सेंटर आहे तो अशक्त होऊन जातो. काय बोलावं, कुठे बोलावं, आणि मग बडबड म्हणजे मग ती लाईन एकदा झाली की ते कल्याणला जाईल, नाही तर कुठे आणखी पुढे जाईल, काय ते फक्त नाही. पहा तुम्ही, कर्म फार जबरदस्त बोकांडी बसतो. असं एक गाडगे म्हणून ग्रस्त होते एजीच्या ऑफिसमध्ये, ते रिटायर मूल बाळणे रिटायर झालं, हायकोर्टात जाऊन बसायची जेवण खाण करून. 9 वाजता जेवण पाहिजे, जेवण करून हायकोर्टात जाऊन जायचे. मी म्हटलं, अहो तुम्ही काय करता. अरे बरं म्हणलं, ते सगळा वेळ जातो संध्याकाळपर्यंत, नाना लोकांची ऐकायला मिळतात तिथे. हे बघा आता नाही का, आता हायकोर्टात जायचं म्हणजे पास काढा, अमकं काढा, आणि पुन्हा जाऊन तिथे बसा, चहा पाणी आहेच पुन्हा, कशाच सगळी त्रास देतात. म्हणून गर्भगोळ ही अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणणं, मनाने तो इतका शरण असतो, तो करील, मी निमित्त मात्र आहे याचं ते प्रतीक आहे, की मी आहे, माझ्या हातून कर्म घडत आहे, पण तो करून घेतोय. बरं, मग कसा सर्व भावेशी उकिते, सर्व उकिते म्हणजे एका सर्व बाजूने तयार झालेला असा, जे ओपिले मज चित्ते, ओपिले म्हणजे ओतले, दिलं, जे चित्त मला देतात ते लोक असे त्या गर्भगोळाप्रमाणे वागतात. म्हणजे सरळ सत्पुरुषाची खूण अशी आहे. तुम्हाला मी सांगितलं नाही, ग्रस्त होते, त्यांची बायको आजारी होती, तर महाराजांना म्हणाले की राम बरं करेल, नाही मी बरं करीन असं म्हणा, बरं का. तेव्हा महाराज म्हणाले, अरे आजपर्यंत ज्या शब्दाने मी जीभ विटाळली नाही ती तुम्हाला विटाळायला सांगतोस, मी करतोय, काय भावना असेल बा. म्हणजे अकर्तेपणाची जी आतमध्ये भिनलेली वृत्ती आहे ती काय आहे, नाही का. आणि तुम्ही आम्ही न केलेलं सुद्धा, अरे आमची या वस्तू, अरे वा, बरं का, त्याला मी लावला हो, बरं का. म्हणजे नोकरीला बिकरीला त्याला किती. तुम्हाला कधी असं आठवतं का आपण केलेलं दान विसरलो, क्षमा करा हा मला, 15-20 वर्ष त्याला मी दिलं हो, ते दिलं, काय तुम्ही काय केलं, आता मोठं महामीन, अरे किती करतेपणाचं हे आहे बघा. नाही, मग ज्ञानेश्वर महाराजांचा आदर्श कसा आहे, खरा भगवंताचं कोण, त्या गर्भगोळासारखा, त्याला हालचाल नाही, इकडून उचला तिकडे ठेवा, हे करा, खायला घाला नका घालू, ही मनाची प्रवृत्ती आहे, हे मला सांगायचं. पुढे म्हणाले, तैसा मी वाचून काही आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिने या ठेविले. तू जगतोस का, भगवंता करता जगतो, जिवंत का राहतो आहे, भगवंता करता राहतोय. जसं विधवेशी एक सुत तेथे अहर्निशी चित्त, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या काळामध्ये एखादी बाई आहे, नवरा मेला, त्या पोराकरता जगायचंय म्हणून जशी त्याच्याकरता सर्वस्व व्हायचे जगते, तसं तुम्ही का जगता हो, आता भगवंता करता जगतो. अनन्याश्चिंत, मला दुसरं काही नाही, त्याच्याकरता मी जगतोय. बरं, मी वाचून काही आणि गोमटेची नाही, गोमटे म्हणजे सुंदर, चांगलं, गोड. तेव्हा भगवंतासारखं जगात चांगलं नाहीच काही, त्याकरता मी आहे, हे गीतेचं ध्येय आहे. की मी तुम्ही का जगता, परमात्मा करता जगतो, भगवंता करता. आता तरी निश्चय असा करावा, तुम्ही का जगतो आता, नाही मी त्यांच्याकरता जगतोय, मी भगवंता करता. काही करावं लागत नाही, मनाची वृत्ती तशी पाहिजे की मी त्याच्याकरता आहे. मग आयुष्य अनन्य गतिके चित्ते चिंतित शांते माते, जे उपासिती तया ते मीच सेवी. हे मुळात नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आयुष्य अनन्य गतिके चित्ते, दुसरं नाही मला, तुझ्याशिवाय नाही म्हणजे नाही.
प्राण कासावी होईल माझा त्याशिवाय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जिव्हाचा आन वदतच नाही, दुसरं काही माझी जीभ बोलतच नाही. असं जसं तसं चिंतित सांगते माते. शेवटपर्यंत मला माझं चिंतन करतात, ते माझी उपासना करतात खरं, पण मीच त्यांची सेवा करतो. कारण खरं भगवंताला ऋणी केला असेल तर त्यांनी केलेलं आहे. ही अनन्य गतीची मूळ खूण आहे. त्याला काही माहिती नाही, तो सांभाळतो. महाराजांचं दृष्टांत असं आहे की म्हणाले, एक लहान पोर आहे, अवखळ आहे आणि सारखं जिन्याकडे जातं. तर त्याचं भय किती आहे, पडला बिडला काही झालं तर परमात्मा आई जशी सारखं लक्ष ठेवून त्या पोराला आवरते, तसं भगवंत अशा अनन्य गतीला सांभाळतो. यारे नको बाबा, मनात विचार देतो, नको जाऊस तू, मनात विचार देतो, आमकं कर, आमकं करू नको. ही आतली प्रेरणा निर्माण होते, त्याला इंट्युशन असं म्हणतात. आतूनच वाटतं नको बुवा. बरं का, एक लहानशी गोष्ट सांगतो 1 मिनिटात. की एकदा सांगलीच्या राजाला भेटायचं ठरलं होतं. गुरुदेव रानड्यांची गोष्ट सांगतो. आणि त्यांना काय ते कपडे बिपडे बरेच लागत म्हणून ते स्वतः ते 2 ट्रंका भरायचे आणि तयारी करायचे. 10 वाजेची वेळ आली, निघायचं ठरलं सगळं आणि मोटार बिटार आली, जायचं आता निंबाळू तिकडे म्हणून. हे सर स्वस्त बसलेले. तेव्हा बायकोंच्या हो काय अजून तयारी नाही, बघतो म्हणाले. आणि तिकडून तार आली की बा आज येऊ नका म्हणतो. काय आहे कसं आहे, नाही तू सुचवतो म्हणाले. तसं उद्या निरूपणात जाऊ का नको असं मात्र करू नका. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम पतित पावन सीताराम. राम रघुपती